चला मी आज तुमच्यासोबत रक्षाबंधनसाठीचा छान असा मेकअप लुक शेअर करत आहे. तर सगळ्यात पहिलं मी सांगून देते, मी हा जो ड्रेस आहे तो मेशोवरून घेतलेला आहे आणि मेशोवरून सुद्धा चांगल्या गोष्टी भेटतात. हे मला हा ड्रेस ऑर्डर केल्यावरती तुम्ही 1300-1400 रुपयात तर एखादा ड्रेस घेऊनच घे किंवा रक्षाबंधनसाठी म्हणून किंवा दिवाळीसाठी ओकेजनली, पण हा ड्रेस ऑर्डर करा. खरंच खूप चांगला आहे, क्वालिटी खूप छान आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतेच. चला पहिला आपण मेकअप करून घेऊयात. आता रक्षाबंधनसाठीचा मेकअप आहे म्हणजे खूप जास्त हेवी नको आहे आपल्याला. कुठला पण मेकअप चालू करायच्या अगोदर तुम्हाला छान असं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे, कारण की मेकअपने ग्लो येत नाही, तो फक्त थोडा तात्पुरता असतो, पण छान अशा स्किन केअरने तुमच्या चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो येतो. तर बघा, थोडा हलका फुलका मेकअप आहे, त्याच्यामुळे बीबी क्रीम वापरलेली आहे. मी प्रत्येक वेळेस स्विस ब्युटीची वापरते, पण मला ब्लिंकिटवरून मी काहीतरी ऑर्डर केलं होतं आणि मला ही पिलग्रीमची बीबी क्रीम फ्रीमध्ये भेटलेली होती आणि म्हणून मी ती म्हटलं चला ट्राय करून बघूयात आणि खरंच छान कव्हरेज दिलं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला माझं एक पण मेकअपचं पॅलेट आहे ना, म्हणजे आयशॅडो पॅलेट असेल, कन्सिलर असेल, लिपस्टिक असतील, कुठलीच वस्तू तुम्हाला ठीक दिसणार नाही, कारण की माझ्या 3 वर्षाच्या मुलाने त्याच्यासोबत छान असं खेळलेलं असतं, असं समजून जायचं. प्रत्येक प्रोडक्टमध्ये त्याने त्याचे छोटे छोटे बोट असे उमटवलेले असतात. बघा, बीबी क्रीमने जिथे थोडंफार कमी कव्हरेज भेटलं तिथे मी कन्सिलर लावून त्याला करेक्ट केलं. त्याच्यानंतर माझं आयशॅडो पॅलेट मला सापडत नव्हतं, त्याच्यामुळे मी माझं आयब्रो पॅलेट होतं ना, त्याच्यात डार्क ब्लॅक कलर होता आणि मला थोडासा डोळ्यांचा मेकअप सुद्धा थोडासा ब्लॅक असा करायचा होता, पण ते सापडलं नाही. मग मी आयशॅडो पॅलेट मधूनच छान असा एक डार्क कलर घेतला आणि त्याला न्यूड जो आयशॅडो कलर असतो ना त्याने स्प्रेड आउट केलं, थोडंसं त्याच्यावरती शिमर लावलं. छान असा आय मेकअप झालेला आहे. सगळ्यात माझ्यासाठी स्ट्रगल करणारी गोष्ट म्हणजे मस्कारा लावताना. तर मस्कारा काय होतो, वरच्या पापण्याला तर व्यवस्थित लावतो, पण खालच्या ज्या पापण्या असतात ना आपल्या छोट्या त्याच्यावरती लावणं म्हणजे माझ्यासाठी महाभारतच असतं. बघा, अगदी सगळ्या दोन्ही पापण्यांना मस्कारा लावून झाल्यानंतर अगदी थोडासा नाही बराबर जो राहिलेला असतो ना आपल्या ह्याच्या पुलीवरती, तोच मी त्यानेच आयब्रो सेट केला, कारण की माझं आयब्रो पॅलेट सापडत नव्हतं. त्याच्यानंतर बघा, लिपस्टिकच्या पॅलेटची तुम्ही माझ्या हालत बघू शकता. तर मी तुम्हाला याचा एक किस्सा सांगते. मी किचनमध्ये काहीतरी करत होते आणि त्या दिवशी मे बी मी व्हिडिओ शूट केलेला असेल आणि मेकअपच्या गोष्टी वरतीच होत्या टेबलवरती. त्याच्यामुळे माझा मुलगा आला आणि त्याने त्या पॅलेटवरती छान असं सगळे लिपस्टिकचे कलर घेतले आणि तोंडाला लावले आणि मला किचनमध्ये येऊन दाखवतं कसं आहे, मम्मा मी होळी खेळून आलोय. वा म्हटलं, छान. आणि त्याने माझं लिपस्टिकच्या पॅलेटची वाट लावली. तर बघा, त्याच्यातला न्यूड शेड मी लिपस्टिक म्हणून वापरला आणि जे खूप चटक भटक असे पिंक म्हणा किंवा ऑरेंज शेड आहेत ना, ते मी ब्लश म्हणून वापरते. त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट लावलेला आहे आणि परत थोडंसं पावडर ब्लश लावलेला आहे. स्किन केअरचा ग्लो यायला टाइम लागतो, पण म्हटलं ब्लश लावून तरी, हायलायटर लावून तरी थोडंसं चेहऱ्याला ग्लो करूयात, कारण की रक्षाबंधन आहे म्हटल्यावर छान छान फोटोज काढून पोस्ट करायचे आहेत. आता इयरिंग मध्ये झालं असं की मी कन्फ्यूज झाले कुठली इयरिंग घालू. मग नवऱ्याकडून अप्रुव्हल घेतलं तर मला या इयरिंग म्हटलं की छान दिसत आहे, तर म्हटलं चला आता तुम्ही मला कमेंट करून सांगा दोन्हीपैकी कुठली इयरिंग छान दिसत होती. आणि अशा पद्धतीने अगदी सिंपल डिम्पल म्हणू शकता तुम्ही, आपला रक्षाबंधनसाठीचा मेकअप लुक तयार आहे. आणि हा वाला स्लोमो मी आयफोन मध्ये शूट केलेला आहे, त्याच्यामुळे परफेक्ट आहे. आणि ड्रेस आणि मेकअप पेक्षा जास्त मला माझे केस फ्लॉन्ट करायला आवडतात, कारण की ते छान आहेत. सो असं होता आजचा व्हिडिओ. मला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा लुक वगैरे, आणि ड्रेसची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. खरंच ऑर्डर करा, खूप छान आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. बाय.